आपल्याबरोबर पहिल्या ओनर आहेत सुगंधा पांचाळ. तर इथे चालू असलेल्या तयारीबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप मस्त, खूप छान वाटतं. मी म्हणजे आर्यसने मला संधी दिल्याबद्दल मी खूप खुश आहे आणि खूप मस्त छान अरेंजमेंट झाले. आता बघू पुढे काय, खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे काय असणार आहे. आणि ऑप्शनसाठी तुमची पूर्ण तयारी झालेली आहे का? आणि तुम्ही कोणते प्लेअर घेणार तसं काही ठरवून ठेवलं आधी? नाही, अजून तरी नाही ठरवलं आहे, पण ठीक आहे. तर आपल्यासोबत आर्यन्स क्रिकेट लीग ऑप्शनसाठी इथे आलेले दुसरे संघ मालक आहे आदित्य सावंत. तर इथे चालू असेल त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं? खूप एक्साइटमेंट आहे. एक तर आर्यनचं 10वं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी असं ऑप्शन वगैरे होतं. खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला पण याच्यामध्ये थोडा सहभागी होण्यासाठी होता आलं त्यामुळे थँक्यू सो मच. आणि इथे चालू असलेल्या त्या सगळ्या प्लेयर्समध्ये आपण कॅप्टन म्हणून किंवा प्लेअर म्हणून कोणते प्लेअर निवडणार याची काही तयारी केली आहे का आपण? हो, तयारी करून आलेलो आहे. प्रिपरेशन तर आहे. प्लेयर्सची कसं कॅल्क्युलेशनमध्ये बसतात बघायचं. ठीक आहे. ऑप्शनसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत अविनाश राणे आहेत. तर यंदा आर्यन्स क्रिकेट लीगचं 10वं वर्ष आहे. तर त्याबद्दल त्यांची तयारी कशी चालू आहे याबद्दल आपण त्याची चर्चा करूया. तर यंदा आपण ऑप्शन ठेवलं, तर तयारी कशी चालू आहे? तयारी आपली खूप जोरात चालू आहे. आपण आपली स्पोर्ट्स कमिटी वेगळी ठरवलेली आहे. आपली बाकीच्या कामासाठी प्रत्येक कामासाठी एक वेगवेगळी टीम असते. तशी स्पोर्ट्सचे जे काय खेळ होतात आपले या फिर जे काय मॅचेस आहेत त्यासाठी एक कमिटी ठेवलेली आहे. तर त्यांनी जोरदार तयारी केली सर्व आहे. ते पूर्ण वर्ल्ड कपच्या थीमवर आम्ही बनवलं आहे. बट वर्ल्ड कपची थीम पूर्णपणे कॉपी नाही केली आहे. त्यामध्ये आम्ही दहीहंडीशी रिलेटेड जे काय आहेत ते आयटम्स यूज केलेले आहेत. ते याच्याबद्दलची स्टोरी ऑलरेडी आपण आपल्या पेजवर टाकलेली आहे आणि बाकी आता ऑप्शन थोड्या वेळात चालू आहे. त्याची अपडेट्स तुम्हाला येतील. आणि या ऑप्शनसाठी आपण संभाव्य उमेदवार आहेत कॅप्टनशिपसाठी, तर त्याबद्दल आपली तयारी कशी चालू आहे? गेल्या वर्षी मी फायनल मारली होती, त्याआधी एकदा मारली होती. तर म्हटलं की चालू आहे तर आपला गेम चालू ठेवूया अजून आणि प्रॅक्टिसही तशी चालू आहे जोरात. बघू आता ऑप्शनमध्ये कॅप्टन्सीसाठी सिलेक्ट होतं नाही होतं तो पुढचा पार्ट आहे. पण जे काय टीममध्ये खेळेल ते 100% देईल. 2024च्या ऑप्शनसाठी आणि ACLसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 2015 पासून सिंगल विकेटने चालू झालेली मैदानातली क्रिकेट टुर्नामेंट आता आपण टर्फवर खेळायला चालू केल्या आणि यावर्षी आपण 6 ओनर्सनी त्याला पूर्णपणे सपोर्ट देऊन एक वेगळ्या लेवलवर केला. याआधी असं ऑप्शन झालं नव्हतं, तर तुमच्या सर्वांचे आभार त्यासाठी. आपण क्रिकेट लीग आणि बाकीचे जे आपले स्पोर्ट्स लीग चालू केलं होतं त्याचं एकच रिझन होतं की आपली मुलं दहीहंडीसाठी वर्षभर एकमेकांवर कनेक्टेड राहिली पाहिजे. आपण दहीहंडी खेळतो, मोस्ट ऑफ द वेळेस दहीहंडी खेळतो, त्यानंतर आपला असा काही मोस्टली कॉन्टॅक्ट नसतो. पण आपण क्रिकेट लीग, व्हॉलीबॉल लीग आणि अजून ओव्हरऑल लीग वगैरे चालू केल्या होत्या याच कारणासाठी. आणि दहीहंडीनंतर जे मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सेलिब्रेट होतं हे ACL आहे, तो आपण आता हे चालू करूया. मी सिद्धेशला आता इन्व्हाइट करतो होस्ट म्हणून, तो पुढचा ऑप्शन चालू करेल. आयएस क्रीडा मंडळ आयोजित आयएस क्रिकेट लीग 2024 मी सिद्धेश आचार्य तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. जसं मंडळाचे अध्यक्ष अविनाश राणे यांनी सांगितलं,
की हे आपलं 10वं पर्व आहे. जवळजवळ 2015 पासून आपण सुरुवात केली या लीगसाठी, या सामन्यासाठी. सगळ्यात आधी सिंगल विकेट पासून, नंतर मैदानातून, आता आपण टर्नपर्यंत हा प्रवास केला आहे आणि असाच हा प्रवास पुढे पण चालत राहील अशी मला आशा आहे. तसं तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक इव्हेंटसाठी आपल्याला म्हणजे थोडंफार भांडवल तसंच आर्थिक मदत या गोष्टी सगळ्या लागत असतात. तसंच प्रत्येक इव्हेंटला आपले सगळे सहकारी सुद्धा यासाठी मदत करत असतात. तसंच या इव्हेंटसाठी सुद्धा आपल्याला प्रायोजक म्हणून, स्पॉन्सरशिप म्हणून 6-7 जण लागले आहेत. तर त्यांची नावं घेऊन शिकतो. स्वयंप्रतिष्ठान, घोषित केला जाईल. तर मी 6 संघांची नावं घेऊन शिकतो. टाळ्यांचा कडकडाट चालू राहिला पाहिजे. मराठा, पेशवा, जोधा, शिवरा, या 6 संघांचे संघमालक, त्यांना बघूया कोणाला पुढे आपल्याला नाव कशी मिळतात. 6 संघांचे संघमालक एकेकाचं नाव घेईल. त्यांनी कृपया करून व्यासपीठावर यायचं. यावर्षी सर्वप्रथम महिला संघमालक म्हणून सुगंधा पांचाळ, आपल्याला जे खेळाडू गौरव आंबेडकर तो आज काही कारणास्तव अनुपस्थित आहे. पण त्याच्या अनुपस्थित त्याचा जो कारभार आहे तो चालवणार आहे साई राणे. आपल्या साहित्य अभिजित वागीचे, सदैव मंडळाला पाठिंबा देणारे असे प्रफुल्ल गुरव, आणि मंडळाचे आधारस्तंभ अशा ठरवले. सॉरी, मंडळाचे अशामध्ये खेळाडू सुशांत गुरव, हे सर्व सर्वांना विनंती करण्यासाठी 2 शब्द बोलायचे. माझं नाव सुगंधा अनिल पांचाळ. मी आर्यन्स म्हणजे जेव्हापासून आर्यन्स आहे तेव्हापासून मी आर्यन्स या फॅमिलीमध्ये आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक आर्यन्स जे काही आयोजित करतो त्याच्यामध्ये लेडीजचा पण विचार करतात आणि प्रत्येकाला आम्हाला प्राधान्य देतात. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि आता संधी मला दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि मी पहिल्यांदा तसं काहीतरी गोष्ट करते की यामध्ये या म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. आता हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. बघू पण साथीला सगळे आहेतच आर्यन्स परिवार. तर खूप छान, खूप मुलं आपली खूप सुंदर काही ना करत असतात. म्हणजे रक्तदान शिबिर म्हणा किंवा आणि स्पेशली म्हणजे खेळाला खूप प्राधान्य देतात. तो खेळ दहीहंडी हाच नाही आहे. दहीहंडीमध्ये जशी त्यांचा जसं जीव आहे तसा आमचा पण जीव आहे दहीहंडी. तसं फक्त दहीहंडी घेऊन ते पुढे चालत नाही. तर प्रत्येक खेळाला प्राधान्य देऊन प्रत्येक म्हणजे आर्यन्सची मुलं कधी म्हणजे भेटतील, कुठल्या पाहण्याने आपल्याला भेटतील, कशी एकत्र येतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही ना काही राबवत असतात, काही ना काही नवीन करत असतात. तर त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार, मी आदित्य सावंत.
सर्वप्रथम आर्यन सर्व धावलं सर्वांसाठी सर्व खेळूंना तसेच कमिटीला भेटता येतो. माझा आणि आर्यनचा संबंध म्हणजे लहानपणापासून आम्ही इकडेच खेळतो. सुरुवातीला 3 तर 4 तर 5 तर 6 तर आम्ही इकडेच राहिलो. म्हणजे आम्ही एकाच असतो तरी पण इकडे नागपूरचं होतं. चांगले कार्यकर्ता कोविडमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम केलं. बरोबर नुसतं मंडळ असून किंवा एखादा सामाजिक कामही करत असेल नुसतं मंडळ ठेवून कायद्याचं नाही आहे. त्याच्या मार्फत सामाजिक कार्य आणि याचे खेळ भावना एकत्र होणं जातं. दहीहंडी भेटतं हे जर करता तुम्ही मध्ये मध्ये पण भेटताय ACL किंवा तुमच्या पोलीस पाठवला दसरा शिबिर असतं. असे 2-2, 3-3 महिन्याने आपण एकमेकांना भेटतोय. त्याच्यावरती सगळे एक मंडळ केलं जातं. त्यामुळे सर्वांना परत शुभेच्छा. लहानपणापासून जेव्हापासून आपली दहीहंडी जेव्हा मी सपोर्ट होता जेव्हा दहीहंडी आपल्याला त्याच्यानंतर तो आता आपल्याला नाही आहे पण कुठे ना कुठे करायला कुठेतरी वाटत असेल की आपली इथं फार मोठी झाली. आणि आता आर्यनचे नाव ते झालं आहे ते इथेच नाही. आज मी जिथे म्हणतो मी स्वतः साई सर्व्हिसमध्ये कुठे राहतो विचारलं की अभिमान वाटतं की मी डोबेश्वर राहतो. समोरचे कोण विचारतात की कुठे राहतो काय कोणता बदल तर आपलं आर्यनचं फक्त नाव आपल्यापुरतं नाही राहिलं आणि आपल्याला अजून खूप वाढवायचं आहे हेच एक मी सांगतो. आणि आपली जी इमेज जी तुम्ही बनवली ती खूपच वाखाणण्याजोगी आहे आणि असेच पुढे कार्यरत राहा हीच आमचं सपोर्ट. पहिला दिवस आहे आर्यनला मी यामध्ये स्टार्ट खूपच ओळखलं आहे. तरी मला खूप चांगला कार्यक्रम आहे. सगळे सांस्कृतिक कार्यक्रम खूप चांगले करत आहेत. मी सहज असं विचारलं तर सुशीलला की क्रिकेट तुला मात्र खेळायचं आहे तर तुला आम्ही पण ते खेळणार म्हणजे आपला सर्व त्याला आम्ही पाहून त्याचा आता महसूस केले. तर तो मला वाटलं की क्रिकेट तर तुम्ही गेलो तू म्हणजे क्रिकेटचा एक असा भाग होऊ दे तो चांगला ठीक आहे तो घ्या. तर तो मिळेल तुम्हाला दिले तुम्ही करायला गेले त्यासाठी तुमचं पण आभार आहे. आणि या पुढच्या सगळ्या लीगसाठी तुम्हाला सगळ्यांना माझं सगळ्या टीमला आणि सगळ्या खेळाडूंना माझे शुभेच्छा आहेत. ठीक आहे. आणि आमचा पहिलाच एक्सपिरियन्स सगळ्यांचा तर तुम्ही पण आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्या ही तुमच्याकडे आशा करतो. नमस्कार मी 2017 आर्यन क्रीडा मंडळामध्ये आहे. तर माझे पप्पा पहिले यायचे तेव्हा मला आवड होती ते यायचे पहिल्यांदा त्याच्यानंतर मला पुढे आवडलं होतं. 2017 आर्यन क्रीडा मंडळ पासून घेतल्यानंतर आर्यनमध्ये असं आर्यनचं नाव मोठं होत राहिलं आणि सगळ्या खेळणाऱ्या आर्यन्स आणि अशोक ठगोडे यांचं रिलेशन कसं आहे की दरवेळेला तेच नाव असतं आणि त्यांनाच आता स्टेजवर आम्हाला करतात ट्रॉफी रिलीजसाठी.
अशोक काकांना विनंती करतो ते ट्रॉफी दिली करावी. टाळ्यांचा कडकडाट चालू आहे. आधीच ठरल्याप्रमाणे जो आपल्या कामाचा अनुभव आहे त्याप्रमाणे आपण बसून घ्या. आणि आता बघण्यासाठी काजवाचं काय नाव होतं माहिती आहे का तुम्हाला? काजवाचं काय नाव होतं? काजवाचा डॅश आणि ओंकारवाडीचं नशीब त्यांनी पण समजू शकता. असं आमचा लाडका ओंकारवाडी इच्छाशक्ती पण खूप आहे. त्यामुळे त्याच्या त्या इच्छाशक्तीने खूप असे बक्षीस वगैरे आले वगैरे असंच तो सहकार्य करत आहे. फक्त खेळातच नाही तर तो त्याच्या आयुष्यात सुद्धा ऑलराऊंडर आहे. असा आमचा लाडका फोटोग्राफर, लेखक आणि एडिटर समीर साटम. खेळाडूंचा ओळखला जातो पण त्याच्या अंगात एवढा कला आहे का की आपल्या आर्यांच्या गोष्टी वगैरे असतात तो सुद्धा तो बघतो. आणि साड्या वगैरे बनवलं एकदम त्याच्या एडिटिंग बघा असं आपल्याला समीर साटम. जेवढं काय जेवढंच काय इंस्टाग्रामवर भाव अकाउंट उत्तम खेळाडू आहे. खूप सगळ्या क्लासेसमध्ये राहतो. खूप सगळ्या क्लासेसमध्ये आता जे फायव्ह अकॅडमी त्याचा एक छोटासा भाग कल्पेश सागवेकर. एक उत्तम खेळाडू, एक उत्तम ऑलराऊंडर प्लेअर कल्पेश सागवेकर. आर्यांचा अध्यक्ष आणि एक उत्तम लीडर, प्रभावी असं व्यक्तिमत्व. गेल्या वर्षीचा फायनलिस्ट आहे भाऊ, ऑलराऊंडर प्लेअर. अजून एक आपल्याला मॅजिकल प्लेअर आहे. सलग 5 वर्ष फायनलिस्ट, त्यातही 3 वर्ष मुख्यतः असा एक होणार मॅजिकल प्लेअर सिद्धेश शिरवाडकर. आता मी सर्व राजा माणूस विनायक पांचाळ, विनंती करतो की त्यांनी त्यांचं बरोबर सांगावं. सुरुवात करतो विनायक पांचाळ. मला कॅप्टन बनण्याची संधी आर्यन लबटकाने दिली, त्याबद्दल मी आर्यन आर्यन क्रिकेट लीग 2024 या लीगचा भाग होण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते आणि सगळ्याच खेळाडूंनी केली आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळायला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करतो आणि आता बघू काय होतं आहे. ऑप्शनवर डिपेंड आहे की कॅप्टन बनायला मिळेल की नाही, पण नक्कीच मी जर कॅप्टन बनलो तर माझ्या संघाकडे 100% देईन आणि संघ विजयी कसा होईल याचा मी प्रयत्न करेन. विनंती करतो की खूप काय दोन शब्द सांगावे.
सर्वप्रथम तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येने उपस्थित राहिला क्रिकेट लीग 2024 यासाठी सर्वांचा मी अभिनंदन करतो की एवढा तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला. तर आपलं हे ACLचं 10वं वर्ष आहे. येणारे जे 9 वर्ष गेले त्यात मी 1 वर्ष नव्हतो खेळलो. त्या 8 वर्षात खेळलो त्यात 1 वर्ष रनरअप आणि 3 वर्ष फायनल टीमचा मी ॲज अ गोलंदाज म्हणून प्लेअर होतो. त्यातलं 1 वर्ष मी बॅटिंग चांगली करून माझ्या टीमला चांगला स्कोर पण मिळवून दिलेला. हा सगळा झाला भूतकाळ. आता आपण मेन मुद्द्यावर येऊया. तर हे एवढे सगळे चांगले कॅप्टन असताना मला तुम्ही ॲज अ मी प्लेअर खेळलो होतो पण कॅप्टन म्हणून का घ्यावं तर एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण सगळे वेगवेगळे खेळ खेळतो. त्यातलं क्रिकेट झालं, कबड्डी झालं, हंडी झाली आपली हक्काचा खेळ. तर या सर्व खेळामध्ये स्टार टीम होऊन गेल्या, स्टार प्लेयर्स होऊन गेले. तर मी 2 टीमचा क्रिकेटचा ACL हा क्रिकेटचा खेळ असल्यामुळे तुम्हाला 2 टीमचं उदाहरण देतो. 1983 मध्ये आपण इंडियाने फर्स्ट वर्ल्ड कप जिंकला. त्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज ही सगळ्यात स्ट्रॉंग टीम होती आणि इंडिया ही सगळ्यात वीक टीम होती. पण तरी देखील इंडियाने त्यावर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. पण 2023चा वर्ल्ड कप जी टीम 1983 मध्ये स्ट्रॉंग होती ती 2023 मध्ये क्वालिफाय देखील नाही झाली आणि एक टीम फायनल येऊन आली. तर त्या टीमने प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या खेळाडूला योग्य त्या ठिकाणी योग्य ती संधी दिली. तर अशीच संधी आमच्यासारख्या नवीन कॅप्टनना तुमच्यासारख्या ओनर्सने द्यावी. त्या संधीचं सोनं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सिद्धेश निवाडकर. मी आर्यनसोबत गेली 13 ते 14 वर्ष काम करतो आहे आर्यन्स ऑफिशियल्समध्ये. गेली 10 वर्ष ही आर्यन्स क्रिकेट लीग चालू आहे. त्या 10 वर्षाचा मी पार्ट आहे. आर्यन्स कमिटी, स्पोर्ट्स कमिटी आणि आर्यन्स ऑफिशियल खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट लीग हँडल करत आहेत आणि ती टॉप लेवलपर्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीने होईल या पद्धतीने खूप कामं करत आहेत. त्याच्यासाठी मी सगळ्या टीमचे, ऑफिशियल्सचे आणि आमच्या सपोर्टर्सचे सगळ्यांचे आभार मानतो. कॅप्टनशिपसाठी यावर्षी नॉमिनेशन स्वतःला करायचं होतं ॲज अ प्लेअर म्हणून. तर मी स्वतःला नॉमिनेट केलं आणि त्यांनी मला ही संधी दिली ॲज अ कॅप्टनशिप म्हणून. तर ॲज अ कॅप्टन म्हणून मी गेल्या वर्षी आर्यन्स मराठा या संघाचा कॅप्टन होतो आणि गेल्या वर्षी मी फायनलमध्ये माझ्या टीमला घेऊन गेलेलो. फायनल मला जिंकता आलेली नाही पण माझ्या टीमने मला फुल सपोर्ट दिलेला. माझे गेल्या वर्षी 10 प्लेयर्स त्यांना मी एकत्र घेऊन खूप केलं. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला मला मजा आलेली. सो ह्या वर्षी माझा तोच प्रयत्न असेल की माझ्या साई संघ मालकांना विनंती आहे की मी गेली 5 वर्ष ॲज अ प्लेअर म्हणून खूप चांगलंच प्रेझेंट करत होतो स्वतःला. सो तुम्ही मला संधी द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. माझं नाव ओंकार वले. मी आर्यनसोबत जेव्हा आर्यनचे नाव पण पडलं नव्हतं म्हणजे आम्ही शाळेत जेव्हा लहान खेळलो होतो तेव्हापासून इकडे आहे. आर्यन्सचा प्रत्येक प्रवास मी त्यांच्यासोबतच होतो. आता हैदराबाद कॅप्टन होता. कॅप्टनमध्ये म्हणजे मी कधी राहिलो नव्हतो पण यावेळी असं कमिटीने जेव्हा सांगितलं की कॅप्टनसाठी इच्छुक आहेस का तर मी स्वतःला म्हणजे पहिलं स्वतःची तयारी केली कॅप्टनसाठी मी उभा राहू शकतो का. कारण आपली हंडी ही 2000 जेव्हापासून स्टार्ट झाली तेव्हापासून आम्ही कधी लीड म्हणजे असं नाही म्हणता येणार की सर्व मुलांना एकत्रित घेऊन आम्ही चालू होतो की प्रत्येकाला कंट्रोल करणं हंडीच्या दिवशी असू दे किंवा प्रॅक्टिसच्या दिवशी असू दे. तेवढा एक अनुभव आमच्याकडे आहे की आपल्या प्लेयर असू दे किंवा ते हंडीचे प्लेयर असू दे किंवा क्रिकेटचे प्लेयर असू दे की प्लेयरला कंट्रोल करू शकतो ही माझ्यात एक स्वतःवर आत्मविश्वास आहे. तर मी 6 ओव्हर आहेत तर तुमच्यावर आहे डिपेंड की आता तुम्ही काय सिलेक्ट करताय. नमस्कार, मी अविनाश राणे.
ACL हे 2015 पासून चालू आहे आणि 2017 पासून आय थिंक टर्फवर चालू झाले. तर टर्फवरचं हे 3-4 वर्ष असणार आहे आणि पहिल्या 3 वर्षामध्ये मी 2दा विनर. बट झालं गेलं ठीक आहे. मी नेहमी नेक्स्ट चॅप्टरवर बिलीव्ह करतो, कारण की क्रिकेट हा गेम हा फॉर्मचा आहे. त्या दिवशी काय होईल कसं होईल ते त्या दिवसावर डिपेंड करतं आणि मला माझी टीम थांबवायला येते आणि मी ते अगोदर पण केलेलं आहे. सो मला जर कॅप्टन बनवायचा इथे चान्स भेटेल तर मी 100% माझे देईल आणि माझ्या टीमला एक थर्ड टाईम एक अजून एक स्टार माझ्या टीमच्या नावावर मी ॲड करायला मी पूर्ण प्रयत्न करेन. मी समीर साठव. माझा आणि आर्यनचं नातं असं बघायला गेलं तर खूप लहानपणापासूनच आहे. पण क्रिकेट या खेळासाठी कधी मला कॅप्टन बनण्याची संधी मिळाली नव्हती आणि याच वर्षी कमिटीने असं रूल काढला की कॅप्टनसाठी आपण नॉमिनेशन ठेवणार आहोत. जेवढे नॉमिनेशन येतील त्यातून 6 जण ओनरच्या चॉईसनुसार आपण सिलेक्ट करू. तर आपण बोललो की यावर्षी एकदा चान्स घेऊन बघूया. असं बघायला गेलं तर कॅप्टनशिप तर केली नाही आहे, हे माझं पहिलंच वर्ष आहे. तर थोडा विश्वास ठेवून मला कॅप्टन बनवलं तर तेवढंच माझ्या चांगलं होईल आणि टीम लीड करायची ताकद तर आपल्याला पहिल्यापासून होती. बाकी आता तुमच्यावर बघू तुम्ही कसं अल्पेश सागवकर. गुड इव्हनिंग आर्यन. काय चुकलं माफ करा, पहिल्यांदा दोघांना बोलत आहे. माझं नाव अल्पेश सागवकर. मी राईट हँडेड बॅट्समन आहे आणि एकदम लिडरही आहे. तर गेले 3 वर्ष मी ACL मध्ये खेळतो आहे. गेल्या वर्षी मी आर्यन सुविधा एकदा होतो आणि गेल्या वर्षी आपली टीम खूप चांगली होती. 4 प्रॉपर बॉलर बॅट्समन पण होते चांगले. पण तरी म्हणजे एक वर्षी झाले की आमचा आम्ही सर्व मिळून टीचरने गेलो होतो. टीचरचे जे गेम घ्यायचे ते सर्व मिळून केलं. त्यामुळे काही चुका झाल्या आणि आम्ही सेमीफायनलला हरलो. लिडरशिप कमी कमी होत्या म्हणून. पण माझा असा विश्वास आहे की मी चांगली लिडरशिप करू शकतो यावर्षी. तर आता तुमच्या ओनरच्या हातात आहे. तुम्हाला जर ACL T20 जिंकायचं असेल तर मला कॅप्टन काही कारणास्तव आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो नाही आणि यावर्षी आम्ही नक्की प्रयत्न करू की ॲज अ प्लेअर आणि ॲज अ कॅप्टन मी 100% प्रयत्न करेन. अविनाश राणे. काय वाटत काय पाहिजे वाटते 3 नंबर म्हणजे कशावर करतोय आणि आमचं काही म्हणत नाही. केदार सिंग प्लस टीमचा खेळाडू प्रतिष्ठान 4 नंबर नाव सुशांत दिवसचा कल्पेश सागवकर.
Playing as a batsman, base price 3,500 points. 3,500. Anyone up? Swapnil Rangankar 1, Swapnil Rangankar 2, Swapnil Rangankar 3. That's all. Player number 5858. 5858. Athawakar. Mukesh Pujari. Mukesh Pujari. Category B, 2,000 points. Playing as a bowler. Mukesh Pujari. Anyone up? Mukesh Pujari 1, Mukesh Pujari 2, Mukesh Pujari 3. That's all. 18,500 पेशवा. 19,000 मराठा. 19,500 पेशवा. 20,000 मराठा. 12,500 13,000 पेशवा. योद्धा 13,500 14,000 मल्हारी. 14,500 सुभेदार. 14,500 सुभेदार. 15,000 योद्धा. 15,500 सुभेदार. काय झाले? 16,000 पेशवा. 16,000 पेशवा क्लिअर. आरुष पालकर 16,000 पेशवा. 16,000 योद्धा. 17,000 सुभेदार. कमोन 17,000 सुभेदार. आरुष पालकर 17,001. 17,000 18,000 मल्हारी. 18,000 मल्हारी. 18,001. 18,500 योद्धा. 18,500 योद्धा. आरुष पालकर 19,000 मल्हारी. 7,000 शिलेदार. 7,000 शिलेदार. रोहित नांदगावकर. योगी प्लेयर रोहित नांदगावकर. 7,000 शिलेदार. 7,001. 7,002. 7,300 शिलेदार. मला तुम्ही डेलीच्या ग्राउंडवर रात्री प्रोच्या पहिल्या दिवशी रात्री भेटतात तर लेटमध्ये मी आलेलो भेटतात आर्यनचे माझं कुटुंबासारखे आणि मी प्रत्येक सांगतो आणि खऱ्या अर्थाने मी या प्रोनी आर्यनला एक नवीन म्हणतात ना एक दिसण्यासारखं कारण दिलं आणि खरंच तुम्ही असंच कंटिन्यू प्रगती होत राहावी हीच माझी मनापासून इच्छा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज जे पोरं इथे IPL थ्रू जे ACL असं जे कॉन्सेप्ट आपण करतो ना जोगेश्वर सगळ्या ठिकाणी चालत पण मला नाही वाटतं की अशा पद्धतीने कुठेतरी एवढं ट्रेडिशनली फॉलो केलं जातं की IPL फॉर्मेट तर वन्स अगेन तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू व्हेरी मच मी एक पार्ट असणारे खेळाला आणि मी नक्कीच एन्जॉय करेन थँक्यू